महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। दिनकरराव शिंदे यांच्या समाज शिक्षणाचा वसा आणि वारसा माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांनी जोपासला। म्हणूनच भडगावच्या गुड्डाईचा माळ शैक्षणिक नंदनवनाने फुलला। आज तो उर्मिलादेवी शिंदे यांच्या छत्रछायेत स्वातीताई आणि महेश कोरे यांच्या नेतृत्वाखाली वर्षागणिक बहरतोय। सुमारे 15 एकरहून अधिक जागेत निसर्गरम्य वातावरण, सर्व सोयी सुविधांनी युक्त असा कॉलेज कॅम्पस, इंजिनिअरिंगच्या डिप्लोमापासून डिग्रीपर्यंतचे सर्व कोर्सेस आणि आता राधाबाई शिंदे फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून फार्मसीचा डिप्लोमा डिग्री कोर्स, परिसरातील अनेक गावातून बसची सोय, उत्कृष्ट कॅन्टीन, लायब्ररी, वायफाय, कॅम्पससह सर्व विभागासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण निवड। म्हणूनच विचार सोडा आणि उत्तम करिअरसाठी निवडा ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे एज्युकेशनल ग्रुपचे डॉक्टर ए डी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डॉक्टर ए डी शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राधाबाई शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी आणि रचना पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। अधिक माहितीसाठी संपर्क 83 800 49000। माणसाला शिक्षण ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी त्याला मोठं करू शकते, घडवू शकते। परिस्थितीवर मात करण्याची सर्वात मोठी ताकद ही आपण घेत असलेल्या शिक्षणात असते। हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या गुरुजनांचा महत्त्वाचा रोल असतो। घरातून बाहेर पडल्यानंतर आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु हे आपले शिक्षक असतात। आज आपण जी मुलाखत पाहणार आहोत त्याचे नाते देखील शिकवण व गुरु सोबत असेच काहीतरी आहे। जसं खिलार क्षेत्रात आदत वयातील वासरे तयार करण्यासाठी त्यांना योग्य तालीम ही अनुभवी गुरुच्या हातूनच द्यावी लागते। पाहूया अधिक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। गडिंग्लज भडगाव गावचे तंटामुक्त अध्यक्ष मल्लापण्णा भोई, ज्यांनी 20 वर्ष बैलगाडी शर्यत ड्रायव्हर म्हणून केली, उत्तम शेतकरी आहेत। अनेक खिलार स्पर्धेचे त्यांनी पंच म्हणून काम केलेलं आहे। त्यांनी वेळोवेळी माझ्या 19 वर्षीय मल्हार या आदत खोंडाबद्दल मला मार्गदर्शन करत आलेले आहेत। आणि खास करून त्यांनी ज्या गोष्टीला जोर दिला ते म्हणजे बैल किंवा खोंड ही शोभेची वस्तू नाही आहे, तो शेतकऱ्यांचं दैवत आहे, बसवान आहे। शेतीची कामं बैलानं केली पाहिजेत। आजच्या दुनियेमध्ये कितीही ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरचा जमाना असला, यंत्र सामग्रीचा जमाना असला, तर ज्या पद्धतीनं बैलांनी कामं होतात ती या यंत्रांना होत नाहीत। आणि आजकाल आपण काय पाहतो आहे की खिलार खोंड नुसतं शोभेला पाडून स्पर्धा करून काही लोक आपली हौस करत आहेत, पण मूळ खिलार जे आहे त्याला त्याचं काम माहीत पाहिजे। म्हणजे बैलगाडी जुपणे असू देत, अवताची कामं असू देत, मशागतीची कामं असू देत, पेरणीची कामं असू देत, ही बैलाला माहीत पाहिजे। आणि जोपर्यंत आपण बैलाला, आपल्या खोंडाला आदत वयात झुपण्याची सवय देत नाहीत तर ते पुढं होऊन वळणात राहत नाही। हे नेहमी सांगितल्यामुळे आम्ही, आमचे मित्रमंडळी आज केवळ 4थ्यांदा मल्हारला झुपलेला आहे। आणि का मला माहीत नाही याच्या आधी की मला ज्यांनी त्यावेळी पहिल्यांदा झुपलेलं बघितलं तर त्यांची प्रतिक्रियाच अशी होती की मल्हार बहुतेक हे आईच्या पोटातच हे सगळं शिकवून आलेलं आहे। इतकं करेक्ट, इतकं उत्साही पद्धतीनं मल्हार हे सगळं करत असताना आम्ही पाहतोय। आणि या सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आज मल्हारचं जे काही सराव आहे तो आम्ही करून घेतोय। ते भविष्यात मल्हार सगळी कामं शेतकऱ्याची मल्हारने केली पाहिजेत आणि त्याला माहीत पाहिजे। आज तुम्ही मला सांगा की मल्हारच्याच वयातला आपण आज झोपू शकलो असतो, पण 15 वर्षाचा बैल का तुम्ही निवडला? पहिला 15 वर्षाचा बैल निवडला म्हणजे हे आदत खोंड 19 महिन्याचा, त्याला घेऊन जाण्यासाठी
आज नवीन एक 15 वर्षाचं बैल आणून आणि घोडा आणून त्या मल्हाराला झोपून आम्ही सराव केले. त्यावेळी गाडीला झोपलं. त्यानंतर नांगरा कुळव हे सगळं करण्यासाठी बैल सांभाळायला लागतं. आणि शेतकऱ्यांचा बैल हा शेतकरी हिच्या प्रमाणे राहायला असते. शेती कामासाठी पाडं आणायला लागते. शोभण्यासाठी घरात बांधून ते शोभा करण्यासाठी चालत नाही. आणि त्या पद्धतीनं आम्ही आत्ता मल्हारला झोपून हे चौथा फेर झोपल्यानंतर एकदम बी ते वळवा टाकलं नाही. रेषानं जाते आणि चांगल्या पद्धतीनं अगदी ते हिजानं जाते, अगदी लेवलनं जाते. काय भीत नाही, काय नाही. घोड्याबरोबर झोपून बघितलं, बैलाबरोबर झोपलं, काही त्याचा हे नाही, तक्रार म्हणून काही नाही. अगदी एक बैल म्हणजे बैल तो जाणं आहे. अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जी रहाजी. अरे ये रामा जी रहाजी. समजा आज भविष्यात मल्हारला आपण वळू म्हणून जगासमोर आणणार आहे, तर जे काय आज आपण त्यांच्याकडनं सराव करून घ्यायला लागलोय ते कुठं वाया जाणार आहे? तो जर शेतीची कामं करत असेल, आवताची कामं करत असेल आणि वळू म्हणून सुद्धा राहणार असेल तर उलट त्याचं फिटनेस इतकं चांगलं राहील, त्याची शरीरयष्टी इतकी चांगली राहील, छातीत तो चांगला राहील, पायात चांगला राहील, अगदी सगळे मसल्स त्याचे व्यवस्थित होतील. कारण काय आहे की जोपर्यंत आपल्या मसलना व्यायाम मिळत नाही तोपर्यंत त्याच्यात ग्रोथसुद्धा होत नसते. म्हणजे बॉडी बिल्डर काय करतात की व्यायाम करतात म्हणजे काय करतात की ते मसल एखाद्या बायशेपचा व्यायाम करत असताना मसल डंबेल घेऊन तो व्यायाम करतो त्यावेळी त्या बायशेपचे मसल टियर होतात, मसल टिश्यू टियर होतात. मग काय होते, मग टियर झाल्यानंतर परत डेव्हलप होत असतात. त्याला 48 तासाचा 72 तासाचा कालावधीमध्ये ते मसल परत ग्रो होत असतात. त्यावेळी तुम्ही चांगला आहार देऊन म्हणजे प्रोटीन युक्त ज्यावेळी ते टियर झालेले मसल परत रिकवर होत असतात, त्यावेळी त्याच्यात ग्रोथ होते आणि न्यूट्रिशन चांगलं मिळाल्यामुळं ते मसल परत चांगले असे व्हायला सुरू होतात. तसं व्यायाम केल्यानंतर जे काही त्याचे टिश्यू टियर होणार आहेत आणि त्याची रिकव्हरी जी टियर झाल्याशिवाय रिकवर होत नाही हा सायन्स आहे. त्यामुळे व्यायाम केल्याशिवाय ते मसल डेव्हलपच होणार नाही. ते टियर आणि रिकवर आणि बिल्ड हे जे आहे हे त्यानंतरच होणार आणि त्यासोबत त्यांना चांगले आहाराची त्यावेळी गरज असते. या पद्धतीनं आपण जर केलो तर नक्कीच त्या कोंडामध्ये किंवा बैलांच्यामध्ये आपण चांगले मसल डेव्हलप झालेले बघू शकतो. व्यायाम नसेल ज्या बैलगाडीचा असू देत आणि शेतीच्या कामाचा तर त्या बैलाला रूपसुद्धा येणार नाही, तो पोट सोडलेला दिसायला लागेल. आपलंच मनुष्य जातीचं एक उदाहरण आपण बघायला पाहिजे. आता जीव म्हटलं की मनुष्य असू देत किंवा जनावर असू देत, सगळ्या खाण्याचा आणि त्या पचवण्याचा, कॅलरीज बर्न करण्याचा हा प्रश्न येतोच पुढे. ज्यावेळी आपण एक चांगलं ऐकतो आपण की आपण अमुक घालतो, तमुक घालतो, काजू घालतो, तूप घालतो, दूध पाजतो वगैरे ह्या गोष्टी, चांगले कडधान्य घालतो आणि त्याला व्यायाम मात्र काही नाही, तो गोट्यातच आहे. तो वळूवर गायीवर सोडण्यासाठी हा वळू सांभाळला जातो. समजा त्याला त्याच्या कॅलरीज दररोज बर्न झाल्या नाहीत, त्याला व्यायाम नसेल तर जितकं खायला लागलाय ते फॅटमध्ये रूपांतर व्हायला लागले. कारण कॅलरीज बर्न कधी होतात की त्याला ज्यावेळी तुम्ही वर्कआउट देता, काम मिळतं त्यावेळी. तुम्ही असा विचार करा की एखाद्या मनुष्याला हालचालच नाही आणि त्याला सगळं चांगलं खायला घालायला लागलं, त्याची जी अवस्था होणार आहे, त्याला हृदयाचे जे प्रॉब्लेम होणार आहेत तेच ह्या जनावराला होणार आहे. जोपर्यंत खाल्लेलं पचणार नाही
काम दिल्यानंतर कॅलरीज जे बर्न होणार आहेत त्या बर्न झाल्या नाहीत, तर आपण जे आता आजकाल ऐकायला लागलोय की खूप नावाजलेले वळू अगदी एका रात्रीतच मालकाला कुठलेही सिम्पटम्स माहीत नसताना झटक्यात गेले, ते हृदय विकाराच्या झटक्याने गेले आणि त्याला कारणीभूत हे अज्ञान आहे की आपण अज्ञान म्हणावं काय, आपण पैशाच्या मागं लागलोय आणि त्याच्या तब्येतीकडं आपण दुर्लक्ष करायला लागलोय, यावर मात्र सर्वांनी विचार करायला पाहिजे. बांधून ठेवून जनावर आपलं सशक्त राहणार नाही. एकाच खोलीत आपण बसून, एकाच खुर्चीत बसून जे आपल्याला आज दवाखाने करावे लागायला लागले, अनेक रोग राही आपल्याला ग्रासलेले दिसायला लागले, त्याचं कारण एकच आहे की हालचाल कमी झाली. तसंच पशूंची हालचाल जर कमी झाली तर त्यांना असे झटक्याचे प्रकार वगैरे येण्याची शक्यता जास्त आहे. योग्य व्यायाम आणि योग्य आहार जोपर्यंत देणार नाही त्याचं आयुष्य आपण वाढवू शकत नाही. मरणाच्या शर्यतीत तुझ्या शर्यतीचं गाणं, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान.